मुलांनी विचारलेला प्रश्न आहे. मुलगा खूप सारे एफर्ट्स घेतोय एका मुलीसाठी, परमनंट बनवायचं आहे तिला लाईफमध्ये. पण मुलगी मध्येच ग्रीन फ्लॅग देती आणि मध्येच रेड फ्लॅग देत आहे. एवढे मूड स्विंग्स का होत असतील? एकदा बोलते तू हवा आहे, एकदा बोलते माझ्याकडे खूप ऑप्शन आहेत. आता हे नक्की काय आहे? कारण मुलं खोटारडी असतात. फक्त मुलींकडून अपेक्षा ठेवतात की त्यांनी सगळं त्यांना सांगितलं पाहिजे, पण स्वतः काही सांगत नाहीत. अशा मुलांना ना पहिलाच रेड फ्लॅग दाखवला पाहिजे, म्हणजे नंतर झंझटच नको. गाईज तुम्हीच प्रश्न सॉल्व्ह करा. हा माझं खूप डोकं दुखतंय, मी झोपते बेडरूम मध्ये. सॉरी बोला ना, मिटून घे ना यार. अरे हो सॉरी मी बोलेल, पण मॅडमचा राग तर शांत होऊ दे थोडा. बरं, या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? अरे रेड फ्लॅगच आहे ती मुलगी, तोंडावर बोलते ऑप्शन आहे म्हणून. मुलांचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, मुलगी रेड फ्लॅग जरी असली आणि थोडस मुलांशी गोड बोलली तरी त्यांना ते लगेच ग्रीन फ्लॅग वाटत चालू होते. पण एखादी मुलगी जर म्हणत असेल ना की मला तू हवाय आणि नंतर म्हणत असेल की माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे, तर तो मुलगा ना तिला असं फील करून देत असेल की ती त्याच्या आयुष्यामध्ये परमनंट नाहीये. अच्छा, म्हणजे मुलगा स्वतःच रेड फ्लॅग आहे हे त्यालाच माहित नाही. हे बघ, मुलीला जर परमनंट बनवायचं असेल ना आपल्या आयुष्यामध्ये, तर तिला असं ट्रीट करावं लागतं. नुसतं आवडली आणि परमनंट झाली असं होत नाही. हा ना, पोरांशी पोरी बोलल्या की पोरी जाऊन बसलेच घोड्यावर. मुलींना फील करून देणं, कम्फर्टेबल फील करून देणं, हे काय जमत नाही मुलांना. हे बघ, तू त्या मुलीचा इतका पटकन परमनंट विचार नको करू. ती जर तुला तू हवाय असं म्हणत असेल, पण मध्येच ग्रीन फ्लॅग मध्येच रेड फ्लॅग देणं असं जर तिच्याकडून होत असेल, तिला तुझी कोणती तरी गोष्ट खटकत असेल, तिचं तुझ्या बाबतीत परमनंट विचार होत नसेल, ती कन्फ्युज होत आहे, कारण तुझ्या बोलण्यातून असं काहीतरी निघत असेल ज्यामुळे तूच तिला कन्फ्युज करत असशील. त्यामुळे तू जास्त घाई न करता, हळूहळू तिला कन्फ्युज न करता विश्वास जिंक. ऑल द बेस्ट. कसे मग इमोशनचे रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग आणि मुलीला परमनंट बनवायचं म्हणतोय मुलगा. मुलगी आता जॉब झाली, परमनंट टेम्पररी फिलिंग्स आता सिग्नल झाल्यात. रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग, प्रेमात आता कंडिशन यायला लागल्यात. तू सांगितलं तर मी सांगायला पाहिजे, अपेक्षा वाढू लागल्यात. मी केलं तर तू पण करायचं. काय मग आजची जनरेशन कसं वाटतं तुम्ही सांगा बरं नक्की. ग्रीन फ्लॅग आहे की रेड फ्लॅग आहे? मी पण विचार करतो मी कोणत्या फ्लॅगमध्ये बसतोय ते. चक्कर पाहिलात ना, मग लाईक देखील करा आणि कॉमेंट्स पण करा. आणि देवतारा एंटरटेनमेंट या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि लगेच बेल आयकॉनवर क्लिक करा. ये बाय. शेअर